माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, रेसिपी विसरली का? रेसिपी पण बनवत असते तू या चॅनलला, म्हणून मग आज रेसिपी बनवली. हाय, मी आज बनवत आहे मिल्क केक आणि दाखवते तुम्हाला कसा बनवते. तर 1 लिटर दूध घेतलं आणि अर्धी वाटी साखर घेते. त्यासाठी या वाटीने अर्धी वाटी साखर आणि 1 चम्मच तूप आणि थोडंसं लिंबू सत्व किंवा व्हिनेगर टाकायचं. पण हे सगळं दूध आटवल्यानंतर थोडं पातळ राहिलेलं असते ना दूध, तेव्हा हे टाकायचं. दाखवते तुम्हाला तर माहित आहे की बाजारात किती भेसळयुक्त दूध आणि भेसळयुक्त मिठाई मिळते आणि ते उपवासाला नको वाटते खायला. म्हणून मग मी म्हटलं की एकादशी स्पेशल मिठाई बनवू, जे उपवासाला पण खाता येईल. म्हणून मग मी म्हटलं चला मिल्क केकच बनवते आणि कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरीच होऊ शकते असा. मग काय 1 लिटर दूध घेतलं, फुल क्रीम मिल्क घेतलं, 2 पॅकेट घेतले दुधाचे आणि ते आटवले असे मस्त. आणि जास्त असे बघत नाही बसायचं त्याला, ते एका कढईमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आटवू द्यायचं असं अर्ध होईपर्यंत. अर्ध्यापेक्षा जास्तही झालं तरी चालते. आणि मग त्यामध्ये लिंबू सत्व टाकायचं, पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं. असंच टाकलं तर दूध लवकर फाटत नाही, म्हणून मग पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं. व्हिनेगरनी पण होते, पण मी म्हटलं उपवासाला आहे तर लिंबू सत्वच वापरू. व्हिनेगरचे पण 2 असे झाकण टाकले तरी फुटू शकते. थोडं फुटत आहे, दिसते ना फुटल्यासारखं. यामध्ये साखर टाकते अर्धी वाटी. हे बघा फुटलं दिसत आहे. आता यामध्ये साखर टाकते थोडी अर्धी वाटी टाकली. बघा साखर टाकल्यावर असं होत आहे. आता पाणी आटेपर्यंत कंटिन्यू 10 मिनिट मोठ्या गॅसवर फिरवते आणि मग त्यामध्ये 1 चम्मच 1.5 चम्मच तूप टाकायचं आणि मग एखाद्या डब्याला तूप लावून त्या डब्यामध्ये सेट करायला ठेवायचं. बस झालं. आणि तो सेट डब्बा 7-8 तास तसाच मस्त ठेवायचा. मग एकदम त्याचे हे होऊन जाते, असं मिठाईसारख्या वड्या पडतात मस्त. बघा पूर्ण कढई आता सोडत आहे, ते पाणी पूर्ण आटलं यामधलं. या स्टेजला झाला असं समजायचा. आता या डब्याला तूप लावलं आणि त्यामध्ये टाकते आणि यामध्ये आता हा मिल्क केक टाकते. बघा किती छान मस्त आला ना कलर, मस्त. नक्की करून बघा, मुलांना तर खूप आवडेल. हा डब्बा 7-8 तास एखाद्या कापडामध्ये, उबदार कापडामध्ये गुंडाळून 7-8 तास तसाच ठेवा. खूप छान कलर येतो त्याला हॉटेलसारखा आणि खूप टेस्टी आणि छान होतो. पण मी गॅरंटी घेते तो राहूच शकत नाही. इतका सुंदर, थोडासा खाल्ला की पूर्ण संपून जातो, इतका सुंदर होतो. एवढा सारा झाला. त्याला झाकण लावते आणि असा नॅपकिन मध्ये गुंडाळून ठेवून देते. 7 तासानंतर पण छान उघडून बघितला तर असा छान झाला होता. जर वड्या पाहिजे नसतील तर तसाच रेडी होतो खायला. 7-8 तास वेट करायचं पण काम नाही. कट करून दाखवते. मस्त झाला. चला तर बनवून बघा या एकादशीला आणि सांगा मला कसा झाला तर कमेंट करून. बाय, हॅपी कुकिंग.